मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून 90% पाणी साठा। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत सद्यस्थितीत सर्वाधिक पाणी साठा उपलब्ध। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं 12वी धरण 90% भरलं। गेल्या 4 ते 5 दिवसात झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ, ठाणेकरांची पाणी चिंता मिटली। पालघरमधल्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले। धामणी आणि कवडास धरणातनं 41,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वेस्टमधील 60 कर्मचाऱ्यांनी गिरवला पूजा खेडकरचा कित्ता। बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे मिळवलं सोयीचं काम। कोर्टाच्या आदेशानंतरही चौकशी नाही। बनावटगिरीचा भांडाफोड झाल्यास अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता। पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर। मंत्रालय परिसरातल्या अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे दिवे काढण्यास सुरुवात। दिवा लावण्याची परवानगी नसेल आणि जर गाडीवर दिवा लावला तर कारवाई होणार। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। ठाकुर्लीजवळ मुंबईहून कल्याणकडे ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल रखडल्या। कल्याण रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवर राडा। सुट्या पैशांवरनं झालेल्या वादातनं तिकीट काउंटर स्टाफची महिलेला मारहाण। रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। बदलापूरच्या माणकोली एमआयडीसी मधल्या रेअर फार्मा या केमिकल कंपनीच्या रिसिव्हरमध्ये भीषण स्फोट। स्फोटात एका कुटुंबातले 3 सदस्य गंभीर जखमी। पालघरच्या ढेकाळे फिडरचा गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित। 22 गावं आणि 100हून अधिक गाव पाड्यांवरची वीज गायब। ग्राहकांकडून संताप व्यक्त। भिवंडीमध्ये वाहतूक कोंडीला बांधकाम विभाग आणि कंत्राटदार जबाबदार। खासदार सुरेश म्हात्रे यांचा बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांवर आरोप। जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस। खासदार सुरेश म्हात्रेंनी आव्हाडांची घेतली भेट। वाढदिवसाच्या निमित्त दिल्या शुभेच्छा। लाडकी बहीण योजनेला नवी मुंबईतल्या एका सीएनं दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं। सरकारच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार। कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी चुकीची म्हणत याचिका फेटाळली। मुंबईमध्ये उद्या महायुतीच्या नियोजन समितीची बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादीची 8 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा। विधानसभेला लाभ व्हावा यासाठी यात्रेद्वारे राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार। वांद्रे पूर्वच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणावाची चिन्ह। वांद्रे पूर्वेतनं लढण्यास सरदेसाई इच्छुक। काँग्रेसच्या बैठकीलाही लावली उपस्थिती। काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी नाराज। पालघर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाकडून खांदेपालट। लोकसभेतल्या पराभवानंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख बदलले। ठाकरे गटातले नेते विनायक राऊतांनी केल्या नवीन नियुक्त्या। धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू। मात्र आम्ही धारावीची लूट होऊ देणार नाही। संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका। अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी उद्या शिक्षक संघटनांकडून शाळा बंदची हाक। राज्यभर शिक्षण विभागाच्या कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार। मुंबईतल्या शिक्षक संघटनाही आंदोलनात सहभागी होणार। मुंबईतल्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी। श्रावणी सोमवाराच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।
6वं ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरच्या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीनंतर दुग्धाभिषेक, डमरू आणि शंखनाद. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आज विशेष पूजा अर्चा. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं संगमेश्वरमधील मार्लेश्वर इथं भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरातनं भाविक दाखल. पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैजनाथ मंदिरामध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्तानं फुलांची विशेष आरास. नाथ प्रतिष्ठानकडनं श्रावण असल्याच्या निमित्तानं मंदिराला विद्युत रोषणाई. दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा. अहमदनगरच्या पाथर्डीमधल्या वृद्धेश्वर शिवमंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी. श्रावणाच्या निमित्तानं मंदिरात कथा आणि पारायणांचं आयोजन. महाडच्या प्राचीन वीरेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी. भाविकांकडनं हर हर महादेवचा गजर. परभणीतल्या मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिरामध्ये भक्तांची गर्दी. श्रावण महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. पारदेश्वर हे पाऱ्यापासून बनलेलं राज्यातलं एकमेव शिवलिंग मंदिर. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात बंबम भोलेचा गजर. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शिवशंकर कल्याणकारी ट्रस्टच्या वतीनं कोणी मिठपाडा ते सोनाळे दिंडीगड इथल्या शिवमंदिरापर्यंत कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेत आमदार महेश चौगुलेंसह मोठ्या संख्येनं शिवभक्त सहभागी. वर्ध्यामध्ये शिवभक्तांकडनं श्रावणी सोमवाराच्या निमित्तानं कावड यात्रा. पवनार इथल्या धाम नदी ते वर्धा इथल्या शिवमंदिर अशी कावड यात्रा. मोठ्या संख्येनं भाविक कावड यात्रेमध्ये सहभागी. गिरगावच्या खाडीलकर रस्त्यावर पतीनं पत्नीवर ब्लेडनं केले वार. त्यानंतर पतीनं स्वतःवर देखील करून घेतले वार. दोघांवरही सध्या उपचार सुरू. पुण्यातल्या कॅम्प परिसरात काल रात्री रस्त्यावरील वाईन शॉपची कोयत्यानं तोडफोड. 4 अज्ञात हल्लेखोरांकडनं वाईन शॉपची तोडफोड. झोपेत असताना पत्नीनं हातपाय बांधून विष पाजल्यानं पतीचा मृत्यू. पत्नीसह तिच्या प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल. कोल्हापुरातली घटना. यवतमाळमध्ये पशुखाद्य विक्री करणाऱ्या दुकान मालकावर तलवारीनं हल्ला करत तिघांनी 2 लाखांची रोख रक्कम लुटली. चोरीची सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित. पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. देशभरातल्या बहुचर्चित बाईक बोट घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय भाटीला अटक. भाटीसह त्याच्या 2 साथीदारांना नागपूर पोलिसांनी केली अटक. देशभरात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.